केवळ पैसे गुंतवणं महत्त्वाचं नाही, तर योग्य ठिकाणी लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे. SIP हा गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्हीही नव्या वर्षात एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करण्याचा विचार करत असाल, तर लोकल 18 विशेष घेऊन आलंय नव्या वर्षात SIP सुरू करण्यासाठी टॉप 5 म्युच्युअल फंड्स. लोकल 18शी बोलताना गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांनी असे म्युच्युअल फंड सांगितले आहेत जे तुम्हाला या वर्षात फायदेशीर ठरतील. टॉप 5 म्युच्युअल फंड्स की ज्याच्यामध्ये आपण 2025 मध्ये गुंतवणूक केली तर खूप चांगल्या प्रकारे रिटर्न आपल्याला मिळू शकतील. ह्याच्यामध्ये पहिला फंड येतो मोतीलाल ओसवाल मायक्रो कॅप 250 इंडेक्स फंड. हा निफ्टीच्या मायक्रो कॅप 250 या इंडेक्सवर बेस असलेला फंड आहे. मायक्रो कॅप कॅटेगरी म्हणजेच खूप छोट्या अशा शेअर्समध्ये हा इन्व्हेस्ट करतो. साधारणपणे 1000 ते 5000 कोटी भांडवल असलेल्या शेअर्समध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. हा फंड जवळपास 10 वर्षांच्या कालावधीसाठी खूप चांगला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न हा फंड देऊ शकतो. कॉन्स्टंट स्टेडी रिटर्न्स हा म्युच्युअल फंड आपल्याला मिळवून देऊ शकतो. दुसरा म्युच्युअल फंड आहे कॉन्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. कॉन्ट कंपनीचा स्मॉल कॅप मधला बेस्ट असणारा हा म्युच्युअल फंड. गेल्या 10 वर्षात जवळपास 18 ते 20% वार्षिक रिटर्न या म्युच्युअल फंडने दिलेले आहेत आणि गेल्या 5 वर्षात जवळपास 30% आसपासचे रिटर्न या म्युच्युअल फंडने दिलेले आहेत. स्मॉल कॅप कॅटेगरीचा टॉप लेवलचा असलेला हा म्युच्युअल फंड हे खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे चांगले फंडामेंटल तसेच मोमेंटम असणाऱ्या स्टॉक्स मध्ये हा फंड गुंतवणूक करतो. त्यामुळे स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करायची असेल तर कॉन्ट स्मॉल कॅप फंड हा खूप चांगला ऑप्शन गुंतवणूकदारांसाठी अवेलेबल आहे. तिसरा फंड म्हणजे सॅमकोचा ऍक्टिव्ह मोमेंटम फंड. अलीकडेच लॉन्च झालेला हा देशातला पहिला ऍक्टिव्ह मोमेंटम या थीमवर बेस्ड असणारा फंड आहे. आता ऍक्टिव्ह मोमेंटम म्हणजे काय, तर हा फंड अशा शेअर्सना सिलेक्ट करतो की जे सध्याला मोमेंटम मध्ये आहेत, म्हणजे शेअर्समध्ये हे फंड हाऊस इन्व्हेस्ट करतो. हा फंड हाऊस टेक्निकल पॅरामीटर्सना जास्त बघतो फंडामेंटल पॅरामीटर्सच्या कंपॅरिझन मध्ये. त्यामुळेच मोमेंटम आणि स्टॉक पिकिंग या पॅरामीटर्समुळे या फंडने खूप चांगल्या प्रकारे रिटर्न गुंतवणूकदारांना आतापर्यंत दिलेले आहेत. त्यामुळे अग्रेसिव्ह थोडासा विचार करायचा असेल आणि मोमेंटम बेस म्हणजेच टेक्निकल पॅरामीटरवर जर प्ले करायचा असेल तर सॅमकोचा ऍक्टिव्ह मोमेंटम फंड हा खूप चांगला आहे. जो मार्केट थोडंसं डाऊन असेल तर आपले शेअर्स विकून डेट कडे ऑटोमॅटिकली स्विच होतो. म्हणजे डाऊन मार्केट प्रोटेक्शन पण हा फंड देतो. प्लस अप मार्केटमध्ये चांगले मोमेंटम शेअर्स ओळखल्यामुळे हा फंड आपल्याला जास्तीत जास्त गुंतवणुकीवर आपल्याला रिटर्न द्यायची शक्यता या फंडमध्ये आहे. चौथा फंड आहे कोटक AMCचा कोटक इमर्जिंग ग्लोबल मार्केट ऑपॉर्च्युनिटीज फंड. हा फंड जगभरातले चांगल्या चांगल्या शेअर्समध्ये आणि कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक देशामध्ये गुंतवणूक असते. हा फंड पुढच्या काही वर्षातले इमर्जिंग कंट्रीज कोणत्या आहेत या थीमवर काम करतो. म्हणजे त्या कंट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट होते आणि त्या कंट्रीज मधल्या टॉपच्या शेअर्समध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. हा कॅनेडियन फंड आहे. CI ग्लोबल मार्केट ऑपॉर्च्युनिटीज फंड या फंडमध्ये कोटक AMC इन्व्हेस्ट करत असते भारतीय लोकांचे पैसे. तर CI ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज फंड हा जगभरातील सर्व शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे पूर्ण वर्ल्डचा आपल्याला जर टच हवा असेल पोर्टफोलिओला तर हा फंड आपल्याला बेस्ट आहे, जो वर्ल्डचे टॉप लार्ज कॅप शेअर्स सिलेक्ट करतो. त्यामुळे हा फंड खूप चांगला फंड. पाचवा आणि शेवटचा फंड म्हणजे कॉन्ट मिड कॅप फंड. मिड कॅप कॅटेगरीतला हा टॉपचा फंड. मिड कॅप म्हणजे टॉपच्या 100 ते 250 शेअर्समध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. मिड कॅप कॅटेगरी ही एक मिडियम रिस्क कॅटेगरी मानली जाते, ज्याच्यामध्ये अनेक शेअर्समध्ये लार्ज कॅप होण्याचं पोटेन्शियल असतं. म्हणजे चांगले रिटर्न प्लस एक कन्सिस्टन्सी आणि स्टॅबिलिटी हा मिड कॅप कॅटेगरी आपल्याला देत असते. त्यातला बेस्ट जो कुठला म्युच्युअल फंड असेल तर तो आहे कॉन्टचा मिड कॅप फंड. यामध्ये देखील आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ते हे होते टॉप 5 म्युच्युअल फंड्स 2025 मधील, ज्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने गुंतवणूक केली तर आपल्याला खूप चांगला परतावा या म्युच्युअल फंड्स म्हणून मिळण्याची शक्यता आहे.